संतोष बांगर यांच्या या व्हिडिओची सध्या चर्चा होत आहे। काही नेते मंडळी, पहिली मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की काही तुम्हाला सांगतो त्यांच्या डोक्यामध्ये वारं केले। फोन तर उचलतच नाही, जसे त्याच्या बाप म्हणजे आता मी म्हणून त्याच्या बापाची जहागिरी हे मायबाप जनता मतदान करते, आम्ही त्याला मतदान करतो आणि ते जर तुम्हाला सांगतो जर उठावून जर शेळ्या राखत असतील तर मला वाटते की अशा मंत्र्यांना तुम्ही घरची वाट दाखवा। तर झालं असं की नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील आणि हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावली। या बैठकीत बोलताना संतोष बांगर यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे। काही नेते मंडळी, पहिली मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की काही तुम्हाला सांगतो त्यांच्या डोक्यामध्ये वारं केले। फोन तर उचलतच नाही, जसे त्याच्या बाप म्हणजे आता मी म्हणून त्याच्या बापाची जहागिरी हे मायबाप जनता मतदान करते, आम्ही त्याला मतदान करतो आणि ते जर तुम्हाला सांगतो जर उठावून जर शेळ्या राखत असतील तर मला वाटते की अशा मंत्र्यांना तुम्ही घरची वाट दाखवा। आमची तुम्हाला कळकळीची। काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, फोन उचलत नाहीत। ते मंत्री जर उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत असतील तर अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा, अशी मागणी संतोष बांगर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली। आता संतोष बांगर हे बैठकीत कोणत्या मंत्र्यांबद्दल बोलत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे। तसेच संतोष बांगर यांनी बैठकीत केलेल्या या विधानावर आता शिंदे गटातील मंत्री काय प्रतिक्रिया देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे। काही नेते मंडळी, पहिली मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की काही तुम्हाला सांगतो त्यांच्या डोक्यामध्ये वारं केले। फोन तर उचलतच नाही, जसे त्याच्या बाप म्हणजे आता मी म्हणून त्याच्या बापाची जहागिरी हे मायबाप जनता मतदान करते, आम्ही त्याला मतदान करतो आणि ते जर तुम्हाला सांगतो जर उठावून जर शेळ्या राखत असतील तर मला वाटते की अशा मंत्र्यांना तुम्ही घरची वाट दाखवा। आमची तुम्हाला कळकळीची। काही नेते मंडळी, पहिली मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की काही तुम्हाला सांगतो त्यांच्या डोक्यामध्ये वारं केले। फोन तर उचलतच नाही, जसे त्याच्या बाप म्हणजे आता मी म्हणून त्याच्या बापाची जहागिरी हे मायबाप जनता मतदान करते, आम्ही त्याला मतदान करतो आणि ते जर तुम्हाला सांगतो जर उठावून जर शेळ्या राखत असतील तर मला वाटते की अशा मंत्र्यांना तुम्ही घरची वाट दाखवा। आमची तुम्हाला कळकळीची।